मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार असल्यामुळे सकाळी छान अशी पूजा मांडून घेतली होती. साध्या सिंपल पद्धतीनेच कलश मांडून देवीचे पूजन करून घेतले होते. संध्याकाळी देवीच्या नैवेद्यासाठी गोड अशी खीर केली होती. त्यासाठीच काजू आणि तांदूळ भिजत घातले होते. सकाळी जरी पूजा मांडली ना, कथा मात्र मी संध्याकाळीच वाचली. कथा वाचून झाल्यानंतर देवीची छान अशी आरती करून घेतली आणि लगेच स्वयंपाकाला लागले. आता आमच्या घरात मृदूला डाळ भात खिचडी हे खूप आवडतात. रोज तुम्ही त्याला भाजीपोळी न देता डाळ भात खिचडी दिली तरी त्याला चालतं. त्यामुळे मी सकाळी त्याला छान अशी भाजीपोळी खाऊ घालते आणि संध्याकाळच्या वेळेस त्याला आवडेल असं खिचडी किंवा डाळ भात बनवत असते. आणि आज मला एक प्रयोग करून बघायचा होता, तो होता खीरचा. आजची खीर मी नेहमीपेक्षा वेगळी बनवणार होती. मी मधुरामध्ये एक रेसिपी बघितली होती, आज तीच मला फॉलो करायची होती. आणि आजची खीर ही मी बनवणार होती मखाण्यापासून. छान मखाना रोस्ट करून घेतला होता आणि त्याची छान ड्राय पावडरसुद्धा केली होती. खीर म्हणाल ना तर खूपच छान अशी झाली होती. आता इथे माझं नैवेद्यसुद्धा रेडी झालं होतं. छान ताट तयार करून घेतलं. देवाला ते ताट दाखवलं, नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर छान असा उपवास सोडला. असा होता आजचा आनंददायी दिवस. तुम्हाला कसं वाटलं? लवकरच भेटू. तोपर्यंत